आपलं आयुष्यामध्ये काही अडचणी येऊ नयेत असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं ना. म्हणजे माझं लाईफ स्मूथ जावं असं प्रत्येकाला वाटतं, किंवा माझं लग्न जर मी केलं तर माझा असं काहीतरी डिवोर्स वगैरे होऊ नये, कारण आता अशा घटना आपण घडताना बघतो त्यावेळेला मनामध्ये एक भीती निर्माण होऊ शकते की बापरे, रिलेशनशिपमध्ये जायलाच नको मग, असं पण होऊ शकतं. रिलेशनशिप सुरू करण्याच्या आधीच जर आपण स्वतःवरती काम करायला सुरुवात केली तर आपल्याला एक क्लॅरिटी येऊ शकते की माझ्यासाठी कुठल्या गोष्टी मला चालतील आणि कुठल्या गोष्टी माझ्यासाठी नॉन निगोशिएबल आहेत, हे मला अजिबात चालणार नाहीत. ती एकदा आपल्याला क्लॅरिटी असेल ना तर आपण आपल्या अपेक्षा समोरच्या व्यक्तीसमोर ओपनली ठेवू शकतो. त्या व्यक्तीच्या अपेक्षा आपण जाणून घेऊ शकतो आणि मग आपण बसून डिस्कस करू शकतो की काय तुझ्यासाठी वर्कआउट होतं आहे, काय माझ्यासाठी वर्कआउट होतं आहे आणि कशा पद्धतीने आपलं आयुष्य आपण पुढे घेऊन जाऊ शकतो, आपले गोल्स काय आहेत. सो असा एक मोकळा संवाद झाला ना जर त्या डेटिंग पिरियडमध्येच, तर मला असं वाटतं की डेफिनेटली एक हॅपी मॅरेज निर्माण होऊ शकेल. नमस्कार, ज्ञानवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव सुप्रिया आहे आणि आजचा आपला विषय आहे संभाषण कौशल्य, कम्युनिकेशन स्किल्स. आजच्या जगामध्ये संभाषणाशिवाय आपण आपलं आयुष्य इमॅजिनच नाही करू शकत. पण आपल्याला सर्वांना संभाषण जमतंच असं नाही. म्हणूनच तर भांडणे होतात, आर्ग्युमेंट्स होतात, संबंध तुटून जातात. पण त्या संभाषणामध्ये जर आपण थोडीशी संवेदनाशीलता आणली आणि स्मार्टली केलं तर आपली बिघडलेली कामंसुद्धा खूप छान होऊ शकतात. ह्या महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयाबद्दल आपण गप्पा मारूया मैथिली सावंत हिच्याशी. मैथिली सावंत कम्युनिकेशन एक्सपर्ट आहे आणि लाईफ कोचही आहे. मैथिली रोज वेगवेगळ्या लोकांचे कम्युनिकेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे. आम्ही सुरू केलेला हा पॉडकास्ट एकदम हलक्या नोटवरती, पण हळूहळू तो थोडा इंटेन्स आणि डीप होत गेला आणि हा पॉडकास्ट कपल्स स्पेशल झाला. कपल्समध्ये कम्युनिकेशन गॅप्स कशा येतात आणि त्या कशा सॉल्व्ह कराव्या ह्याबद्दल मैथिलीने खूप महत्त्वाचे पॉईंट सांगितलेले आहेत. एन्जॉय. नमस्कार मैथिली सावंत. नमस्कार. आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद सुप्रिया. मला आज या ज्ञानवार्ता या पॉडकास्टमध्ये तू आमंत्रित केलं त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. तुम्ही आल्याबद्दल तू आल्याबद्दल तुझे आभार. थँक्यू सो मच. तर कशी आहेस तू? एकदम मस्त, आणि इथे येऊन मला अजून छान वाटते तुझ्याबरोबर. मलाही छान वाटते. तू फिजिओथेरपिस्ट आहेस आणि तू कम्युनिकेशनमध्ये सुद्धा काहीतरी केलं आहेस. आम्हाला काहीतरी तुझ्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन सांगशील का? खूप मला आवडेल ॲक्च्युली. इंट्रोडक्शन म्हणजे मी स्वतःला एक सामान्य व्यक्ती समजते जिला स्वतःला अपग्रेड करायचं आहे, एक चांगली व्यक्ती बनवायचं आहे, आणि असा माझा नेहमीच प्रयत्न होता. आणि लहानपणापासूनच मला असं वाटायचं की काहीतरी लोकांना उपयोग होईल माझा, असं काहीतरी काम करावं. त्यामुळे मी ॲक्च्युली फिजिओथेरपी या प्रोफेशनकडे वळले, कारण मी लहानपणापासून माझ्या आईला ती नर्सिंग प्रोफेशनमध्ये असल्यावर लोकांना हेल्प करताना पाहिलं आणि मला ते वाटायचं की मलाही असंच काहीतरी करायचं आहे. मग नर्सिंगपेक्षा आई म्हणाली फिजिओथेरपीला तू गेलीस तर छान होईल. त्यामुळे मी फिजिओथेरपी हे फील्ड निवडलं आणि त्यामार्फत गेली 17 वर्ष मी क्लिनिकल प्रॅक्टिस करत होते. आणि 2021 नंतर मी हे ऑनलाईन कम्युनिकेशन कन्सल्टंट म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि त्यामार्फत आता मी काही जे फेसबुकवरती लेख लिहिणं असेल किंवा व्हिडिओज बनवणं असेल, त्यामार्फत मी याबद्दलचं नॉलेज शेअरिंग लोकांपर्यंत करत असते. आणि सो फार सो गुड, मला मजा येते हे करायला. येस. मैथिली, फिजिओथेरपी तर ॲलोपॅथी असं मेन स्ट्रीम आहे. मग तू हे कम्युनिकेशन स्किल्स, आणखीन लाईफ कोचिंग, हे सगळं कसं तुझं सुरू झालं? खूप छान प्रश्न विचारलास तू. ॲक्च्युली जेव्हा मी फिजिओथेरपी शिकत होते त्यावेळेला आम्हाला सायकेट्री आणि सायकॉलॉजी हे 2 सब्जेक्ट्स असतात. आणि त्या सब्जेक्ट्सना मला खूप जास्त मजा यायची, कारण मला ह्युमन बिहेवियरबद्दल स्टडी करणं, लोक कसे बोलतात, कसे वागतात, त्यांचे विचार कसे असतात, हे जाणणं मला खूप फॅसिनेटिंग वाटायचं. आणि फिजिओथेरपी कंप्लीट झाल्यानंतर मी माझी जेव्हा प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेला मला असं कळलं की फिजिओथेरपीचं स्किल हे एक स्किल आहे. ते नॉलेज एक वेगळं नॉलेज आहे. ह्युमन ॲनॉटॉमी वगैरे शिकणं, फिजिओलॉजी हे शिकणं वेगळं आहे आणि कम्युनिकेशन हे वेगळं आहे. म्हणजे रॅपो बिल्डिंग किंवा लोकांचा माझ्यावरती विश्वास का बसेल ना, इतके सगळे फिजिओथेरपिस्ट आहेत, तर त्यांना असं का वाटेल की मी याच फिजिओथेरपिस्टकडे जावं. सो त्यानंतर माझा ॲक्च्युली
स्वतःला बदलण्याचा प्रवास सुरू झाला ॲक्च्युली असं मी म्हणेन. आणि त्याकरता मग मी म्हटलं की रॅपो बिल्डिंगसाठी मला अजून काहीतरी शिकण्याची गरज आहे, कम्युनिकेशन शिकण्याची गरज आहे. त्याच्यामुळे मी काही कोर्सेस केले ज्याच्यामुळे मला स्वतःमध्ये बदल घडवायला मदत झाली. म्हणजे प्रोफेशनल काउन्सिलिंग शिकले मी त्यामध्ये. आणि लोकांना जाणणं कसं असतं, का महत्त्वाचं आहे ते, किंवा लिसनिंग का महत्त्वाचं आहे. आमच्या प्रोफेशनमध्ये ना पेशंटला जर आपण शांतपणे ऐकलं तर आपल्याला डायग्नोस्टिक्स चांगला करता येऊ शकतो. हे मला नंतर कळायला लागलं की माझंच मी काहीतरी सांगते असं नको व्हायला. सो त्यामुळे ते लिसनिंग आधी मी ऐकायचे नाही, कमी ऐकायचे लोकांचं, पण नंतर मग मी लिसनिंग मोडमध्ये झाल्यानंतर मला खूप जास्त चांगले रिझल्ट्स मिळायला लागले. आणि तेव्हा मला असं वाटलं की वाव, कम्युनिकेशन हे असं एक स्किल आहे की ज्याच्यामुळे आपण लोकांना इझिली ॲक्शन घ्यायला परावृत्त करू शकतो, त्यांना मदत चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि त्यामुळे मग मी कम्युनिकेशनमध्ये अजून डीप 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 शिकत गेले. म्हणजे न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग हे एक ब्रेन सायन्स आहे. त्या ब्रेन सायन्सचा मी सखोल अभ्यास केला. त्याची मी मास्टर प्रॅक्टिशनर आहे. आणि त्या स्किल्सला पण मी लोकांबरोबर शेअर करायचे, त्यामुळे रिझल्ट्स चांगले मिळायचे. फिजिओथेरपी जे कन्व्हेन्शनल आहे, 10 दिवस समजा काही थेरपी घ्यायला लागते, त्याच्याऐवजी 3च दिवसात लोकं बरी व्हायला लागली. आणि लोकं मला ॲक्च्युली फीडबॅक द्यायची की तुमचं फक्त ऐकल्यामुळे, म्हणजे तुम्ही तुमचं ऐकून घेता, नीट जाणता आम्हाला, आणि त्याच्यामुळे तुमच्याबरोबर राहिल्याने आम्हाला अर्धं बरं वाटतं आहे. सो म्हटलं की वाव, हे किती छान आहे ना. सो त्याच्यामुळे मग मी कम्युनिकेशन जे आहे ते इतरांना शिकवायला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून त्यांच्या आयुष्यामध्ये पण बदल घडवावा असं मला वाटतं. सो त्याकरता मी त्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या शेअर करायला सुरुवात केली ऑनलाईन. हे रॅपो बिल्डिंग काय आहे? प्रत्येक माणसाचं माणसाशी कनेक्शन, डीप लेवलचं कनेक्शन होण्यासाठी ना आपल्याला काही गोष्टी शिकण्याची गरज आहे ॲक्च्युली. आणि त्याला रॅपो बिल्डिंग असं म्हणतात, कनेक्ट होणं एकमेकांशी. कारण आपल्याला भेटणारी व्यक्ती ही वेगवेगळ्या स्वभावाची आणि वेगवेगळ्या वातावरणात वाढलेली असते, किंवा तिची भाषा पण कदाचित वेगळी असू शकते, वेगळ्या देशातली पण असू शकते. पण अशा वेळेला कॉमनॅलिटीज काय आहेत, प्रत्येक ह्युमन कसे ऑपरेट होतात, त्यांना काय गोष्टी भावतात, काय भावत नाहीत, याचा एक अभ्यास असतो. आणि तो अभ्यास आपण जेव्हा करायला लागतो ना, तेव्हा आपल्याला अजून चांगलं त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप करायला लागतो आपण. सो रॅपो बिल्डिंग हेच आहे की एखाद्या व्यक्तीशी डीप लेवलचं कनेक्शन एकदम इन्स्टंटली पाहिल्या, म्हणजे मी समजा तुझ्याशी बोलले पण नाही आहे तरी पण एक स्माईल मी तुला दिली ना तरी आपलं कनेक्ट होणार असं. सो रॅपो बिल्डिंग स्टार्ट्स विथ अ स्माईल ॲक्च्युली, की मी फ्रेंडली आहे अशा पद्धतीने. सो ही एक गोष्ट आहे की ज्याच्याने आपण कुठल्याही व्यक्तीशी एकदम सहज रॅपो बिल्ड करू शकतो. कम्युनिकेशनबद्दल एक प्रश्न विचारते. एकदम बेसिक प्रश्न आहे. कम्युनिकेशन किती प्रकारचे आहेत? कम्युनिकेशनचे साधारण मी म्हणेन 3 प्रकार आहेत, की ज्याच्यामध्ये पहिला लेवल आहे ती म्हणजे सेल्फ टॉक, स्वगत. आपण स्वतःशी काय बोलतो ह्याला खूप जास्त महत्त्व आहे. आणि जर तो स्वसंवाद आपण जर छान पद्धतीने करायला लागलो ना तर आपल्याला आयुष्यात अनेक गोष्टी मिळवता येतील, यशस्वी होता येईल. तर त्यामुळे स्वसंवाद हा खूप महत्त्वाचा गाभा आहे कम्युनिकेशनचा. दुसरा आहे डायलॉग, जसं आपण आत्ता दोघी बोलतो आहोत एकमेकींशी, म्हणजे मी बोलते आहे, तू ऐकतेस, मग तू बोलणार, मी ऐकणार. हा जो संवाद आहे तो संवाद 2 व्यक्तींमधला. आणि अजून तिसरी लेवल ही आहे की पब्लिक स्पीकिंग. म्हणजे आपल्याला पब्लिक स्पीकर व्हायचं असेल आणि 10 माणसं किंवा 100, 1000, 1500, 10,000 माणसांसमोर आपलं म्हणणं जर ठेवायचं आहे तर त्याकरता एक वेगळं स्किल लागतं कम्युनिकेशनचं. सो तो मोनोलॉगच असतो, पण त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला असंच वाटलं पाहिजे सभागृहातल्या की मी त्यांच्याशीच बोलते. तर त्याकरता आपल्याला काही स्ट्रॅटेजीज असतात, काही आपल्याला स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करावी लागतात. तर तो एक 3rd स्टेज ऑफ कम्युनिकेशन आहे. सो अशा या 3 स्टेजेस आहेत कम्युनिकेशनच्या असं मी म्हणेन. तू डेली बेसिसवरती एवढ्या लोकांशी बोलतेस, ऑनलाईन ऑफलाईन, तुझी आत्तापर्यंतची चॅलेंजिंग किंवा इंटरेस्टिंग अशी कुठली केस आहे का? अशा तर खूप आहेत. त्यापैकी एका व्यक्तीची केस मला शेअर करायला आवडेल. म्हणजे कसं असतं ना, मी कम्युनिकेशनबद्दल स्ट्रॅटेजीज शिकवणं, शेअर करणं हे वेगळं, आणि त्या व्यक्तीने त्या इम्प्लिमेंट करणं हे क्रेडिट पूर्णपणे त्या व्यक्तीलाच मी देईन पूर्णपणे. सो असंच एक व्यक्ती माझ्याकडे आला होता आणि त्याचा डिवोर्स होत होता.
आणि गेली 7-8 वर्ष तो त्या डिवोर्स प्रक्रियेमध्ये गुंतला होता. पूर्णपणे त्याची मानसिक आणि मॉनिटरी जी एनर्जी असते सगळी त्याच्यामध्ये जात होती आणि फ्रस्ट्रेट झालेला होता आणि त्याला कळत नव्हता की ह्याच्यातनं बाहेर कसं पडावं. आणि जवळपास म्हणजे लॉकडाऊनच्या वेळेला आमचं बोलणं झालं आणि त्यावेळेला त्याने असं सांगितलं की असं असं माझ्याबरोबर होतं आहे. तेव्हा मी त्याला म्हटलं की कम्युनिकेशनमध्ये ना एंड टू एंड संवाद खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण आत्ता तुम्ही जे संवाद करता आहात गेली काही वर्ष तो वकिलांच्या थ्रू होतो आहे. नाही म्हटलं तरी तू एक व्यक्ती अपॉइंट केला आहेस की तो तुझं म्हणणं त्या तिसऱ्या व्यक्तीला सांगतो आहे. सो ते एक मोठं चॅनल आहे. त्यापेक्षा तू असं कर ना, डायरेक्टली तुला जे वाटतं आहे ते तुझ्या बायकोला डायरेक्टली सांग. नाही तरी तुम्ही काही वर्ष एकत्र राहिलेला आहात आणि तुम्ही चांगले काही काय म्हणतात एकत्र क्षण घालवलेले आहेत. सो तू सांग ना तिला. तर मग तो म्हणाला की बापरे हे कसं काय करता येईल. कारण पहिल्यांदा असतं की आपला एक अहंकार असतो की मी कशाला बोलू, काय काय गोष्टी झालेल्या असतात, आरोप प्रत्यारोप झालेले असतात आणि त्याच्यातले बरेचसे आरोप खरे असतात खोटे असतात असं नसतं ना, ते सगळं असतं. त्यामुळे ते खूप लेयर्स झाले होते त्याच्या मनामध्ये. तिच्याबद्दल खूप कटुता पण आली होती. पण मी म्हटलं की तुला जर याच्यातनं पटकन बाहेर निघायचं असेल आणि तुझं आयुष्य नव्याने सुरुवात करायची असेल तर हा एक कठीण मार्ग आहे पण हा सोपा मार्ग पण आहे आणि तू जर हे केलंस ना तर तू याच्यातनं बाहेर पडशील. तर तो म्हणाला की ठीक आहे मी करतो संवाद. आणि त्यावेळेला त्याने सूत्र स्वतःच्या हातात घेतली आणि तिला फोन केला आणि तिला सांगितलं आपण भेटायचं का, असं असं आहे, आपण एकत्र भेटूया आणि बोलूया या बाबतीत. आणि ती पण तयार झाली. म्हणजे त्याने एक स्टेप घेण्याचा अवकाश होता. ती पण तयार झाली आणि दोघंही ते हॉटेलमध्ये भेटले. त्यांनी चर्चा केली आणि पोटगी किती देणार काय देणार आणि दे हॅड अ व्हेरी गुड कन्व्हर्सेशन. आणि त्याच्या अंती त्यांनी एक सेटलमेंट केली, आपण असं असं करूया. म्हणजे ते आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट जी होणार होती ती त्या दोघांनीच करून टाकली आणि त्याच्यामुळे तो लवकरात लवकर त्या प्रक्रियेतनं त्यांनी स्वतःची मुक्तता करून घेतली. त्याच्यानंतर तिचंही लग्न झालं, त्याचंही लग्न झालं. सो आता तो खूप आनंदात आहे. म्हणजे एक सिम्पल स्टेप घेण्याची गरज होती जी त्याने ती घेतली. तर मला असं वाटतं की ही गोष्ट मलाही खूप प्रेरणादायक वाटली त्याच्याकडे पाहून की कधी कधी वेळेला माझ्याकडून पण असं होतं की इगोमुळे मी कधी काही एखाद्या व्यक्तीशी संवाद करत नसते. सो मला असं वाटतं की या कम्युनिकेशनच्या सगळ्या जर्नीमध्ये ना माझ्या जे स्टुडंट्स असतात किंवा क्लायंट्स असतात त्यांच्याकडून मीही खूप शिकत असते. ते आदानप्रदान होत असतं एनर्जीचं. सो मला ती त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं. तर ही केस मला खूप वाटते खूप पॉवरफुल आहे त्या व्यक्तीची. आणि प्रत्येकाने असं जर सहज संवाद शिकला ना तर त्यांच्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही असं मला वाटतं. आजकाल डिवोर्स केसेस खूप कॉमन झालेत है ना, त्यामुळे मला वाटतं तुझं हे उत्तर खूप लोकांना ना मदतीचं होईल. तू कपल्स काउन्सिलिंग पण करते का? येस, कपल्स काउन्सिलिंग पण बऱ्याचदा म्हणजे माझ्याकडे एकच दोन्ही कपल एकत्र आलेले नाही आहेत. एकच व्यक्ती तिला जर काही इश्यू येत असेल कम्युनिकेशनमध्ये, कारण अल्टिमेटली ना कुठल्याही नात्यामध्ये संभाषण कम्युनिकेशन हे त्याचा एक बेस आहे. तर आपल्याला जर कम्युनिकेशनमध्ये स्ट्रॅटेजीज लर्न करता आल्या तर आपण दुसऱ्या व्यक्तीला सहजपणे हँडल करू शकतो असं मी म्हणेन. सो त्याकरता एक व्यक्ती पण पुरेसा आहे. जर एखादं नातं आपल्याला खरोखरीच टिकवायचं आहे ना तर आपली जी दुर्दम्य इच्छा आहे ती पण त्या नात्याला सहज रिपेअर करू शकते असं मला वाटतं. कपल्समध्ये सुरुवातीला कम्युनिकेशन असतं पण नंतर हळूहळू ते फेड आउट होतं. ते पुन्हा रिन्यू करायचं, पुन्हा रिफ्रेश करायचं खूप चॅलेंजिंग होऊन जातं. खरं आहे. दोघंजण इतके इमोशनल गुंत्यामध्ये असतात की त्यातून बाहेर निघायची वाट दोघांनाही मिळत नाही. स्वतःला हँडल करू शकतो पण जेव्हा दोन लोक इन्वॉल्व्ड असतात तेव्हा एक थोडी डिफरंट स्टोरी होऊन जाते. त्याचं कॉम्प्लिकेशन थोडं वाढतं. त्यामुळे एक स्टेप इज इक्वल टू 10 स्टेप्स. तुला काय वाटतं? अगदी खरं आहे. आणि मला असं वाटतं की आपलं आयुष्यामध्ये काही अडचणी येऊ नयेत असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं ना. म्हणजे माझं लाईफ स्मूथ जावं असं प्रत्येकाला वाटतं. किंवा माझं लग्न जर मी केलं तर माझा असं काहीतरी डिवोर्स वगैरे होऊ नये. कारण आता अशा घटना आपण घडताना बघतो त्यावेळेला मनामध्ये एक भीती निर्माण होऊ शकते की बापरे रिलेशनशिपमध्ये जायलाच नको मग असं पण होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं ना रिलेशनशिप सुरू करण्याच्या आधीच जर आपण स्वतःवरती काम करायला सुरुवात केली तर आपल्याला एक क्लॅरिटी येऊ शकते की माझ्यासाठी कुठल्या गोष्टी मला चालतील आणि कुठल्या गोष्टी माझ्यासाठी नॉन निगोशिएबल आहेत, हे मला अजिबात चालणार नाहीत. सो ती एकदा आपल्याला क्लॅरिटी असेल ना तर आपण आपल्या अपेक्षा समोरच्या व्यक्तीसमोर ओपनली ठेवू शकतो.
त्या व्यक्तीच्या अपेक्षा आपण जाणून घेऊ शकतो आणि मग आपण बसून डिस्कस करू शकतो की काय तुझ्यासाठी वर्कआउट होतं आहे, काय माझ्यासाठी वर्कआउट होतं आहे आणि कशा पद्धतीने आपलं आयुष्य आपण पुढे घेऊन जाऊ शकतो, आपले गोल्स काय आहेत. सो असा एक मोकळा संवाद झाला ना जर त्या डेटिंग पिरियडमध्येच, तर मला असं वाटतं की डेफिनेटली एक हॅपी मॅरेज निर्माण होऊ शकेल. तर पूर्वीच्या काळी ना असं तेवढा चान्सच दिला जायचा नाही लग्नाच्या आधी. लग्न म्हणजे तो एक इव्हेंटच असायचा की काय घेणं देणं आणि ते सगळं. ॲक्च्युअल इंटलेक्च्युअल लेवलवरती कपल्सचं जे मॅच आहे ना तो जुळणं फार महत्त्वाचं आहे. सो मला तर वाटतं आत्ताच्या काळामध्ये खूप जास्त आपल्याकडे छान आहे की आपल्याकडे डेटिंग कल्चर आहे. लोक एकमेकांबरोबर खूप कम्फर्टेबली मिंगलअप होऊ शकतात, भेटू शकतात, बोलू शकतात. सो मला असं वाटतं की आता आपण बेस्ट फेजमध्ये आहोत. सो त्याचा आपण फायदा घ्यावा आणि स्पेंड सम टाईम इन नोईंग पर्सन. काय त्यांना काय कसं आहे व्यक्ती ते जाणण्यासाठी 1-2-4 मीटिंग्स तरी गरजेच्या आहेत. आणि त्या मीटिंग्समध्ये काय प्रश्न नेमके विचारायचे आहेत ते जर आपल्याला क्लॅरिटी आली ना तर आपण डेफिनेटली तो निर्णय पटकन घेऊ पण शकतो असं. सो प्री मॅरेज जे कोचिंग आहे ना ते प्रत्येकाने करावं असं मला वाटतं. डेटिंग कोचिंग. समजा कुठलं कपल आहे ज्यांच्या लग्नाला खूप वर्ष झालेली आहेत आणि इव्हेंच्युअली असं झालं आहे की ते खूप एकमेकांपासून लांब गेलेत. आता त्यांना सोडायचंही नाही एकमेकांना, पण एकमेकांबरोबर राहूसुद्धा शकत नाही असं झाली कंडिशन. तर ह्या कंडिशनमध्ये स्टेप 1 काय आहे? तू खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलास की पहिल्यांदा ना आधी आपण स्वतःबरोबर बसायचं आणि स्वतःला विचारायचं की एक्झॅक्टली मला माझ्या आयुष्यात आत्ता काय हवं आहे आणि काय नको आहे. तर समजा तुमच्या मॅरेजमध्ये मी व्ह्युअर्सना सांगेन की तुम्हाला सेफ्टी इश्यू वाटतो आहे की तुमच्या शरीराला काहीतरी धोका आहे, मारहाण होते घरामध्ये किंवा शिव्या आणि शिवीगाळ केली जाते, असं टाईपचं थ्रेटनिंग ॲटमॉस्फिअर आहे, तर मग आपण विचार करायचा की मला ह्या अशा वातावरणामध्ये पुढचे काही वर्ष काढायचे आहेत का, किंवा समजा तुम्हाला काही मुलं असतील तर त्यांच्यावर त्याचा काय परिणाम होतो आहे आणि त्यांचं आयुष्य कसं होणार आहे पुढचं. सो त्याकरता आपल्याला काही निर्णय आजमध्ये घ्यावे लागतील हिमतीने, ते एक आहे. आणि त्यासाठी आपल्याला एक दुसरा फायनान्शियल सपोर्ट आहे का असं सगळं चाचपणी करायला सुरुवात केली पाहिजे की मला कुठून काय फायनान्शियल सपोर्ट मिळेल, किंवा समजा मी डिवोर्स फाईल केला तर मग मला पोटगी कशी मिळू शकेल, किती मिळेल, मग त्याच्यावर मी सर्वाईव्ह होईन का, अशी स्ट्रॅटेजिकल थिंकिंग करणं ना सगळ्या बाजूने आपण विचार करणं आपल्या आयुष्याचा फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण स्वतःकडे पण बघायचं की माझ्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत का की ज्याच्यामुळे मी समोरच्या व्यक्तीला ट्रिगर करत आहे किंवा करते आहे, ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती ट्रिगर होऊन अशा पद्धतीने रिस्पॉन्स देते आहे. सो मला काही गोष्टी शिकण्याची गरज आहे का, माझ्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का, माझ्या व्हॅल्यूजमध्ये, माझ्या बिलीफ्समध्ये काही बदलाव करण्याची गरज आहे का. सो असं एक ओपन कम्युनिकेशन आपण स्वतःशी पहिल्यांदा करायचं आणि ते केल्यानंतर मग आपल्याला क्लॅरिटी मिळते की माझ्या अपेक्षा काय आहेत या नात्याकडून. तर त्या पद्धतीने आपण ठरवू शकतो. आणि शिवाय एकाच नात्यातनं आपल्याला सगळं नाही मिळू शकत, त्यामुळे आपण एक ना सेकंडरी नाती पण तयार ठेवायची आपली की जिथे फॉलबॅक आपण होऊ शकतो, जिथे कम्फर्ट झोन निर्माण करू शकतो. म्हणजे मैत्रिणी आहेत, आपल्या मित्र आहेत किंवा आपले घरचे मेंबर्स आहेत. सो एकाच नात्यातनं सगळं मिळेल मला अशी पण एक अपेक्षा जर आपण ठेवली तर ती अवास्तव होऊ शकतो आणि आपण त्या व्यक्तीला पूर्णपणे वेढून टाकू की तूच मला हे करायचं, तूच करायचं. यू काइंड ऑफ बिकम नीडी अँड क्लिंगी इन अ रिलेशनशिप. सो तेही व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे स्वतःचं परीक्षण करणं ही पहिली स्टेप आहे असं मी म्हणेन याच्यामध्ये. सो त्याने आपण डेफिनेटली आपलं नातं रिपेअर करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. जुने जे मॅरेजेस असतात त्यातले जे कपल्स असतात ज्यांचं जमत नाही एकमेकांशी, मग ते बाहेर कोणाला तरी शोधतात, बरोबर, अदर देन फ्रेंड्स, फॅमिली, यू नो व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. राईट. अशी कुठली तुझ्याकडे केस आहे का पहिली गोष्ट, आणि त्या केसमध्ये या गोष्टीचं सोल्युशन काय अदर दॅन डिवोर्स? बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेला ना आपली एखादी जी नीड आहे, गरज आहे, ती त्या नात्यातनं कंप्लीट होत नसेल ना तेव्हाच माणूस बाहेर ती गरज पूर्ण करण्यासाठी जातो. सो पहिल्यांदा आपण स्वतःशी विचार करायचा की माझी अशी कोणती गरज आहे जी ह्या नात्यामध्ये कंप्लीट होत नाही आता सध्या, आणि मला ते काय हवं आहे.
तर मी एक मोकळा संवाद करू शकतो का समोरच्या व्यक्तीशी की मला ही गरज आहे आणि माझी ही पूर्ण होत नाही आहे, तर आपण याच्याबद्दल दोघं मिळून काय करू शकतो. मला काय वाटतं की आधीच्या जे जुन्या काळातले लोक होते किंवा बऱ्याच जणांचा असा समज असतो की आपण नात्यामध्ये दीर्घकाळ आहोत तर ते नातं सक्सेसफुल आहे. सो लॉन्जिटिव्हिटी, नात्यातल्या लॉन्जिटिव्हिटीला खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे आपल्या इथे. परंतु अल्टिमेटली आपण जर स्वतःचा विचार केला की आपल्याला एकच आयुष्य जगायला मिळालं आहे आणि ते पूर्णपणे आनंदाने जगणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे किंवा हक्क आहे, राईट. सो त्याकरता नको त्या नात्यामध्ये दीर्घकाळ कसं तरी रडत खडत राहायचं याला काही अर्थ नाही आहे. त्यापेक्षा आपण स्वतःशी जर विचार केला की मला एक्झॅक्टली माझ्या आयुष्यात काय हवं आहे आणि त्या दृष्टीने आपण पावलं घेतली तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. म्हणजे आपण स्वतःबद्दल विचारायचं की माझी वैचारिक ग्रोथ जी झालेली आहे त्या तुलनेने माझा पार्टनरही ग्रोथ करतो आहे का स्वतःमध्ये, की मला असं वाटतं की देयर इज अ डिस्पॅरिटी, गॅप आहे की मी वेगळ्या पद्धतीने विचार करतो, माझा पार्टनर किंवा माझी पार्टनर वेगळ्या पद्धतीने विचार करते आणि असा तो गॅप आहे. माझ्या नीड्स काही कंप्लीट होत नाही आहेत, ज्या मला हव्या आहे आयुष्यामध्ये, माझ्या रिलेशनशिपमधनं जे मला हवं आहे ते मला मिळत नाही आहे. तर अनहॅप्पी आयुष्य आणि ते मॅरेज रेटत पुढे जाण्यात काही अर्थ नाही, कारण त्याचा परिणाम अर्थातच मुलांवरती पण होतो. त्यापेक्षा आपण समजा पुढे गेलो, हे नातं फ्रेंडशिपच्या नात्याने आपण दूर झालो एकमेकांपासून आणि एक शिफ्ट केलं नात्याला, डिकपलिंग केलं आणि परत आपलं आयुष्य नवीन पद्धतीने सुरुवात करून एक्सप्लोअर करायला सुरुवात केली, तर त्याचा फायदा निश्चितच एक व्यक्ती म्हणून आपल्याला होईल, आपल्या मुलांनाही होईल. डेफिनेटली ते आपल्याला थँक्यू म्हणतील पुढच्या आयुष्यामध्ये आणि त्या दुसऱ्या व्यक्तीशी पण आपण छान पद्धतीने आपण अपार्ट होऊ शकतो आणि आपल्याला मदत करू शकतो असं मला वाटतं. डेफिनेटली आजकाल तर आपल्या सोसायटीमध्ये हे चालतं. म्हणजे पहिल्यांदा शेम करायचे लोकांना, असं डिवोर्स एक खूप वाईट गोष्ट होती किंवा आपल्या पार्टनरशी सेपरेट होणं एक खूप शरमनाक गोष्ट होती. त्या कपलला खूप त्रास व्हायचा, इमोशनल त्रास व्हायचा आणि त्यांना असं वाटायचं की नाही आपण बरोबर कपल नाही आहोत किंवा आपण बरोबर आई वडील नाही आहोत किंवा बरोबर हजबंड वाईफ नाही आहोत. सोसायटीच्या दृष्टीने खूप हे वाईट गोष्ट होती. बरोबर आहे. पण आता असं नाही, आता सगळीजण आपापलं आयुष्य जगतात. खूप एक लेवलचा अवेअरनेस पण आहे ना, त्यामुळे लोकांना थोडीशी आयडिया आहे की आपल्याला आयुष्यामध्ये काय पाहिजे किंवा आपलं ह्या पार्टनरशी जमतं की नाही, ते निघायचा प्रयत्न करतात. पण किती वेळा असं होतं की तो पार्टनर लेट गो नाही करत किंवा सोसायटीचा जो प्रॉब्लेम आहे की सोसायटी काय बोलेल, आई वडील काय बोलतील, रिलेटिव्स काय बोलतील, हे सगळ्या गोष्टीमध्ये माणूस फसून जातो आणि असंच आयुष्य निघून जातो. खरंय खरंय. अँड देन ॲक्च्युली ओल्ड झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की अरे आपण जगलोच नाही. ही जी सायकल आहे ह्याला काही इझियर वे आहे का संपवायची, अशा गोष्टी ज्यांच्याशी आपलं अवेअरनेस थोडं कमी आहे, तर हे अवेअरनेस कसं वाढवायचं याकरता आपण डेफिनेटली आपण स्वतःमधली ना सहवेदना किंवा संवेदना वाढवणं हे करू शकतो. म्हणजे कुठल्याही मी बऱ्याच जणांना बघते की ज्यांचा डिवोर्स झालेला आहे किंवा त्यांना सेपरेशनसारख्या गोष्टीला सामोरी जावं लागलं आहे किंवा अगदी नवरा पण एक्सपायर झाला आहे, बायको एक्सपायर झाली आहे, असे पण जे लोक असतात ना ते त्यांच्या नॉर्मल फ्रेंड सर्कलपासून स्वतःला वेगळं करून घेतात, कारण त्यांना असं वाटतं की मी आता इथे फिट इन होणार नाही असं. आणि अर्थातच त्यांचाही समाजाचा पण एक जो बघण्याचा दृष्टिकोन असतो ना अशा व्यक्तींची जे डिवोर्स आहेत किंवा हे त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो थोडासा. तर आपण प्रत्येकाने जर सेल्फ वर्क केलं, स्वतःवरती काम केलं, तर पण आपली एक ना सामावून घेण्याची जी पॉवर आहे, शक्ती आहे, ती वाढते आणि कुठल्याही व्यक्तीला आपण सहजपणे एक्सेप्ट करू शकतो, त्यांचे निर्णय एक्सेप्ट करू शकतो, त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात घेतलेले निर्णय. त्यामुळे आपण अजून चांगल्या पद्धतीने लोकांना कनेक्ट होऊ शकतो. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने जर हे स्वतःवरती सेल्फ वर्क करायला सुरुवात केली, स्वतःमध्ये एम्पथी बिल्डअप करायला सुरुवात केली, तर एक समाज म्हणून आपण ना खूप जास्त प्रगती करू शकतो. ती आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मला असं वाटतं की सेल्फ वर्क करणं, इनर वर्क करणं ही आपली एक पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जे प्रत्येकाने करावं असं मी सांगेन याच्यामध्ये. काही लोकांना असं वाटतं की आपली चूकच नाही आहे, आय एम गुड, अदर पर्सन इज नॉट राईट, किंवा समोरची व्यक्ती आपलं माझं ऐकत नाही आहे. मग ह्या बाबतीमध्ये ती जी व्यक्ती आहे जिच्यामध्ये हा विचार चाललेला आहे की आय एम करेक्ट, अदर पर्सन इज रॉंग,
त्याच्यामध्ये त्या व्यक्तीने सुरुवात कुठे करायची? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे मलाच सगळं कळतं, मीच करेक्ट आहे आणि माझं सगळ्यांनी ऐकायचं असं जे आहे ना, इट इज काइंड ऑफ कंट्रोलिंग नेचर. भरपूर कंट्रोलिंग नेचर आहे आणि अशा व्यक्तीबरोबर कुणीही राहणं जास्त पसंत करत नाही जनरली. सो अशा व्यक्तींना खूप स्वतःला बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे अर्थातच. पण त्यांना मुळातच असं वाटत असतं ना की मला सगळं येतं आहे आणि मला बदलण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे ते बदलायला पण रेडी होत नाहीत. पण लोक त्यांना जे त्यांच्याशी वागतात ना, लोक त्यांना फीडबॅक देत असतात की तुम्ही बदला तुमच्याबद्दल काहीतरी, कारण तुमच्याबरोबर राहणं मला अनकम्फर्टेबल होतं आहे. सो अशा पर्सनॅलिटीजना नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी असं म्हटलं जातं, की ज्यांना स्वतःचंच खरं आहे, स्वतःच्याच प्रेमात असतात, ते स्वतःचंच म्हणणं खरं करतात. सो जनरली अशा लोकांना त्यांच्या कुठल्याही रिलेशनशिपमध्ये, नॉट जस्ट मॅरेज पण कुठल्याही, म्हणजे त्यांना मुलं पण असतील ना, त्यांना ते टफ टाईम देऊ शकतील आणि हळूहळू मग मुलं त्यांच्यापासून दुरावतात असं होतं. सो माझ्याकडे एक क्लायंट होता, ते मला आवर्जून सांगायला आवडेल की ते एका मोठ्या पोस्टवरती होते आणि कसं गव्हर्मेंटमध्ये असलो आपण, ती खुर्ची असतो, तिला मान असतो. त्यामुळे त्यांचं जोपर्यंत जॉब चालू होता, पैसा येतो आहे, ती खुर्ची आहे, सगळेजणं साहेब 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 म्हणतात, त्यांना खूप मान देतात. द मोमेंट ही वॉज रिटायर्ड, त्याच्यानंतर ती खुर्ची गेली ना, दुसऱ्या दिवशीपासून ती व्यक्ती कंट्रोलिंग नेचरची असल्यामुळे त्यांच्या हाताखालचे लोक काही त्यांना आता महत्त्व द्यायला बंद केलं त्यांनी आणि ऑफिसमध्ये पण जायचं नाही आहे. आणि इतकी वर्ष त्यांनी मुलगा आणि त्यांची बायको याला निग्लेक्टच केलं होतं. त्याच्यामुळे मुलाने पण जॉब पुण्याला घेतला होता आणि त्यांची बायको पण पुण्याला मुलाबरोबर मी राहते म्हणून तिकडे गेली होती. सो आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये संध्याकाळी त्यांना एकटं राहण्याची पाळी आलेली. त्यामुळे ही वॉज सो फ्रस्ट्रेटेड की 60व्या वर्षी माझी काळजी घ्यायला माझ्याबरोबर कोणीच नाही आहे, कारण इन्व्हेस्टमेंट केलेली नाही आहे ना नात्यांमध्ये त्यांनी. माझं खरं आहे, मला जसं आहे तसं करणार मी असंच. सो मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने आपल्या वार्धक्याची सुरुवात ना तरुणपणातच करायची आहे. रिलेशनशिपवरती आपण फोकस करणं फार गरजेचं आहे. पैसा कमावणं वगैरे एक ठीक आहे, चांगलं आहे, चरितार्थासाठी पैसा कमावणं ठीक आहे, पण रिलेशनशिप आपल्या इतरांशी चांगल्या असतील याची पण काळजी घ्यायला पाहिजे. कारण आपल्याला आजारपणा येता वृद्धापकाळी किंवा एक कंपॅनियन लागतो आपल्याबरोबर राहण्यासाठी. सो मुलं जी आहेत ना, ती पण आपल्याला बघत असतात ना, तर ती मोठीच होतात. जेव्हा त्यांच्याकडे पॉवर येते, पैशाने ती स्वतंत्र होतात, त्यावेळेला मग ती नाही विचारत आपल्याला. सो त्याकरता आपल्याला रिलेशनशिपवर काम करणं फार जास्त गरजेचं आहे. आपल्या 30-20तच काम करायला सुरुवात करायची असं मला वाटतं. नार्सिसिस्ट हा खूप कॉमन वर्ड आहे आजकाल. हे एक्झॅक्टली काय आहे? नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा जो एक पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे तो, आणि तो क्लिनिकली प्रूव्हन व्हावा लागतो. म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन आपण ती टेस्ट घेऊन मग डॉक्टर आपल्याला रिपोर्ट्स देतील, तेव्हा ते खरं आपलं एक होऊ शकतं की हां, यांना बाबा नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. पण प्रत्येक व्यक्तीमध्ये पण ना नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी ट्रेट्स असू शकतात, पर्सनॅलिटी ट्रेट्स. आणि मला असं वाटतं की मुळात सर्वायवल ही प्रत्येक व्यक्तीची नीड आहे ना, स्वतःचं संरक्षण. तर त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीची ही गरज आहे की स्वतःचं म्हणणं बरोबर व्हावं किंवा माझ्या म्हणण्याप्रमाणे व्हावं. त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपण ज्या पद्धतीने बघतो आहोत ना, की हा माझ्या पॉवरफुल आहे की थोडा नाही पॉवरफुल आहे, त्या पद्धतीने ते पर्सनॅलिटी ट्रेट त्या व्यक्तीसमोर बाहेर येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही स्त्रिया असतात घरी नवऱ्याचा मार खात असतात, नवऱ्याशी त्यांना बोलताना हे होत असतं, त्यांचं म्हणजे त्यांना व्हॉइस आउट करता येत नसतं, पण भाजीवाल्यासमोर ये ऐसा दो वैसा दो वगैरे करत असतात. सो तिकडे त्यांचा तो एक पर्सनॅलिटी ट्रेट बाहेर येतो. सो त्यामुळे ना हे नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी ट्रेट्स प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. ते समोर कोण आहे तशा पद्धतीने ते बाहेर येतात. अच्छा. आणि मग ते अति झाले की ते डिसऑर्डर होतात. हां, अति झालं ना की मग ते फार डिफिकल्ट जाऊ शकतं. आणि आपल्याकडून हे होतं आहे हे कळण्याची एक सोपी हे म्हणजे आपल्याला क्लू मिळू शकतो की सगळे लोक आपल्याला अवॉइड करत आहेत. मग आपण समजून जायचं की देअर इज समथिंग, कारण मी सगळ्या ठिकाणी कॉमन आहे आणि सगळेच माणसं मला अवॉइड करत आहेत, ऑफिसमध्ये म्हणा, कुठल्या घरी पण म्हणा, नातेवाईक पण म्हणा. तर मग आपल्याला जरा बसण्याची गरज आहे स्वतःबरोबर की असं काय माझ्या पर्सनॅलिटीत, मी असं काय करते आहे की ज्याच्यामुळे सगळेच लोक मला अवॉइड करत आहेत.
मग क्लू लागू शकतो की आपण काय करतो आहोत असं. ॲक्च्युली क्लिंगी लोकांना पण लोक अवॉइड करतात. आता त्या दोघांमध्ये फरक कसा कळेल? येस, मग आपण जेव्हा आपण स्वतःला बघतो ना की आपण विचार करायचा की मी खूप डिमांडिंग होते आहे का, इमोशनली दुसऱ्या व्यक्तीमध्ये खूप डिमांडिंग आहे का, ते पण आपण विचार करायचा. आणि म्हणजे नात्यामध्ये स्पेशली रिलेशनशिपमध्ये की सतत एकदम माझ्याबरोबर तू असलंच पाहिजे, इथे पण तू माझ्याबरोबर आलं पाहिजे, असं एक काही डिमांडिंग नेचर माझं आहे का, हे आपण विचार करायचा स्वतःबरोबर. म्हणजे मग आपल्याला त्याचा क्लू मिळू शकतो. पण क्लिंगी आणि निडी असं जर दुसरा व्यक्ती आपल्याला फीडबॅक देतो आहे की तू खूप निडी होते आहेस, तू खूप मागे मागे करते आहेस, तर त्याचा आपण विचार करायचा की असं खरंच आहे का, कुठल्या बाबतीत तुला असं वाटलं की मी असं करते आहे. मग आपल्याला एक क्लू मिळू शकतो की एक्झॅक्टली काय होतं आहे. समजा असं कुठलं कपल आहे जे 20-25 वर्षापासून त्यांचं लग्न झालेलं आहे आणि आता असं झालेलं आहे की त्यांचे खूप खूप अप्स अँड डाऊन्स एकत्र केले आहेत, पण त्यांचे जे लेयर्स आहेत ते खूप आहेत. आणि ते जेव्हा बोलायला सुरुवात करतात तेव्हा बोलता बोलता ते कधी भांडणात टर्न होतं ते त्यांनाच कळत नाही. आणि मग शेवटी कसं वाद होतो घरामध्ये आणि सगळं पीस निघून जातं. आता हे जे लॉंग टर्म कपल्स आहेत त्यांचं कॉन्व्हर्सेशन कसं त्यांनी हँडल करावं. नवीन कपल्स असतात त्यांना एवढा प्रॉब्लेम येत नाही कारण ते एकमेकांना एक्सप्लोअर करत असतात. 5-10 वर्ष तरी चांगलं चालतं, पण त्याच्यानंतर मग प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. मे बी ते एकत्र ग्रोअप नाही होत, त्यांची ग्रोथ रेट वेगवेगळे असतात. 30-40 नंतर त्यांची ॲटिट्यूड पण बदलतात, त्यांची इंटेलेक्च्युअल लेवल पण बदलते. मग ह्यामध्ये त्यांनी एकमेकांना कसं हँडल करावं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आणि त्या करताना पहिल्यांदा आपल्याला स्वतःशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे. की जर समजा मी ती व्यक्ती आहे की माझं 25 वर्ष झाली आहेत माझ्या लग्नाला आणि समजा माझ्या नवऱ्याबरोबर स्पाऊसबरोबर अजिबात पटत नाही आहे, भांडणच होत आहेत, त्याचा परिणाम सगळीकडे होतो आहे, घरामध्ये मुलांवरती होतो आहे, असं समजा मी व्यक्ती आहे, तर स्टेप 1 पहिल्यांदा आपल्याला हे केलं पाहिजे की स्वतःला विचारलं पाहिजे की मला एक्झॅक्टली काय हवं आहे आणि मी एवढं असूनही या रिलेशनशिपमध्ये का आहे, असा प्रश्न आधी स्वतःला विचारायचा आहे. तर बऱ्याचदा लोकांना मी हा एक्सरसाइज करवते माझ्यासमोर आणि मग त्यांना विचारते की तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये का आहात. कारण तुम्ही म्हणता ना की काहीच सर्व होत नाही आहे या रिलेशनशिपमध्ये, फक्त निगेटिव्हिटी मला मिळते आहे वगैरे वगैरे. त्यावेळेला बरेचदा लोक, प्रामाणिक असलेले लोक स्वतःला एक्सप्लोअर करून सांगतात की कदाचित आम्हाला फायनान्शियल इन्सिक्युरिटी वाटते किंवा आम्हाला सोशली इन्सिक्युअर वाटतं की आता एक 25-26 वर्ष झाली लग्नाला, 50-60ची समजा कपल्स आहेत, तर त्यांना असं वाटतं की आता डिवोर्स घेऊन करू काय मी, काय म्हणजे त्याच्यातनं नवीन काय करणार मी आता ह्या वयामध्ये. सो त्यामुळे त्यांना सोशल इन्सिक्युरिटी असते. सो त्यामुळे आपण स्वतःशी क्लिअर राहायचं की माझा नक्की प्लॅन काय आहे, मला काय हवं आहे आयुष्यामध्ये. कधी कधी असं मग त्यांनाच कळतं की नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन, की इतकी वर्ष मी एका व्यक्तीबरोबर राहिलेली आहे, मला माहिती आहे त्यांच्या स्वभावाचं काय काय आहे. आता नवीन परत उठून नव्याने एकटं राहणं किंवा दुसऱ्या कुठल्या व्यक्तीबरोबर ॲडजस्ट करणं खूप कठीण आहे आणि ॲडजस्टमेंटचा जो आपला पॉवर असते ना, ती पण त्यावेळेला अशा लोकांची कमी झालेली असते. त्यामुळे पहिल्यांदा आपण स्वतःला प्रामाणिक राहून सांगायचं मी या रिलेशनशिपमध्ये का आहे. आणि बऱ्याचदा लोक असं म्हणतात की मुलांसाठी मला राहावं लागतं, मुलांसाठी मी ॲडजस्ट करतो आहे किंवा करते आहे, विच इज नॉट ट्रू ॲक्च्युली. मुलांना जेव्हा आपण विचारलं जातं ना, तेव्हा मुलांचं तर हेच असतं की भांडू नका, एक तर तुम्ही वेगळे राहा, आम्हाला पीसफुली राहू द्या. असं बऱ्याच मुलांचं असतं की त्यांना पण असे जे पेरेंट्स असतात ना आपापसात भांडण करणारे, त्यांच्यामुळे घरात थ्रेटनिंग वाटत असतं, सिक्युरिटीचं वातावरण नसतं आणि त्याच्यावरती त्यांचा परिणाम होतोच डेफिनेटली. आईवडिलांच्या भांडणाचा मुलांवरती परिणाम होतो. त्याच्यामुळे मुलांसाठी आम्ही एकत्र राहतो आहे ना, हे आपण सरासर झूट लोकांना सांगणं बंद करायचं. आपल्याला काहीतरी इश्यू येत आहेत म्हणून राहत नाही. कारण बघितलं तर बरीच लोकं अशी पण आहेत ना की जी राहताच, डिवोर्स घेतात, सेपरेट होतात वेळीच आणि त्याचा फायदा त्यांच्या मुलांना होतो ॲक्च्युली. सो त्यामुळे हे जे खोटं बोलणं आहे ना स्वतःशी, ते सोडून द्यायचं.
आणि स्वतःची 100% रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची की मी या रिलेशनशिपमध्ये याकरता आहे कारण आत्ता मी फायनान्शियली डिपेंडंट आहे किंवा मला फायनान्शियली इन्सिक्युअर वाटतं आहे किंवा मला सोशल इन्सिक्युरिटी वाटते आहे. जर मी डिवोर्स घेतला तर लोक मला कशा पद्धतीने ट्रीट करतील मला माहिती नाही आहे. त्यामुळे हे माझ्यासाठी सेफ आहे म्हणून मी या रिलेशनशिपमध्ये आहे. आणि आता मला या रिलेशनशिपला जर चांगलं बनवायचं आहे तर मला काय करावं लागेल. मग येतो हा पार्ट, हिलिंगचा पार्ट, की आपण जे बॅगेज पकडून ठेवलेलं असतं ना, 10 वर्षापूर्वी हा माझ्याशी असा वागला, 5 वर्षापूर्वी असं झालेलं तसं झालेलं, त्या गोष्टी कुठेतरी आपण मनामध्ये साचवत राहतो आणि त्या अशा साचत कधीतरी तो प्रेशर कुकर फुटतो असं होतं. तर तसं होऊ नये ना म्हणून वेळच्या वेळी आपल्या स्वतःच्या मनाला हील करणं गरजेचं असतं. आणि हिलिंग म्हणजे जसं आपण म्हणजे फिजिकली मला काहीतरी फ्रॅक्चर झालं आहे समजा, तर हिलिंगला वेळ लागणार आहे माझं हील व्हायला फ्रॅक्चर. आणि मग पुन्हा मग मी माझं हाताने जे काम करणं सुरू करते ते त्याला पण वेळ लागणार आहे. तो कन्सिडरेबल टाईम लागणारच आहे. तसंच मनाच्या हिलिंगचं आहे. जर एखाद्या गोष्टीचं मला वाईट वाटलेलं आहे तर ते का वाईट वाटलं आहे, मग ते मी त्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने हँडल करू शकते का त्या सिच्युएशनला, माझं कुठे काय चुकलं होतं का त्यावेळेला, मी कॉन्ट्रीब्यूट केलं होतं का त्याला. तर असे स्वतःला ना एका पद्धतीने आपण स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्याच्यातनं आपण स्वतःशी बोलून त्या गोष्टीपासून स्वतःला दूर केलं पाहिजे. नाहीतर ती गोष्ट परत नात्यामध्ये डोकं वर काढत राहील आणि ते नातं गढुळत राहील. त्याच्यामुळे आपल्याला कम्युनिकेशन, ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्याबद्दल मी स्वतःला रोज काय सांगते, मी माझ्याशी काय बोलते. भले एकदा एका माणसाने माझ्याशी असं वागला पण रोज मी स्वतःशी कसं वागते आहे, स्वतःला काय सांगते आहे आणि त्याच्यामुळे मी का विदुष्ट आणते आहे नात्यामुळे माझे. आणि शिवाय माझ्या मुलांना पण माझ्याकडून काय एनर्जी जाते आहे याची रिस्पॉन्सिबिलिटी आपलीच आहे का. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या हिलिंगवरती काम करणं गरजेचं आहे. कॉन्व्हर्सेशनल स्किल्सवरती काम करणं गरजेचं आहे. म्हणजे बघ ना, आता मी समजा तुला सांगितलं सुप्रिया मला पाणी आण, तर नॅचरल एक लोकांचा रेझिस्टन्स येतो, मी कशाला पाणी आणू, तू जाऊन घेऊन ये असं. त्यापेक्षा जर मी माझ्या स्पाऊसला सांगितलं की सुप्रिया जरा पाणी आणतेस का, मला खूप तहान लागली आहे, तू लगेचच करशील ते, कारण तुला असं वाटेल मैथिलीसाठी मी एवढं तर करूच शकते असं. सो विचारण्याच्या पद्धती पण असतात, कॉन्व्हर्सेशनच्या पद्धती असतात. सो ह्या ज्या लँग्वेज पॅटर्न्स आहेत ना, तर ते लँग्वेज कशा पद्धतीने वापरायची आणि समोरच्या व्यक्तीला आपण जे हवं आहे समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला ते आपण कसं मिळवू शकतो याच्या काही स्ट्रॅटेजीज आहेत त्या आपण शिकलो ना, तर डेफिनेटली आपला जो मॅरेजचा काळ आहे तो सुखकर होऊ शकतो. आणि जसं मी म्हटलं तसं एकाच रिलेशनशिपमध्ये आम्हाला सगळं हवं आहे असं नाही करायचं. आपली दुसरी पण रिलेशनशिप आहेत ना, मैत्रिणी आहेत, मग त्यांच्याबरोबर आपण बाहेर जाणार, आईवडिलांबरोबर टाईम स्पेंड करणार, असं सगळ्या ठिकाणी आपण आपला वेळ जर वाटून ठेवलेला असेल ना, तर मग आपण एकाच व्यक्तीकडे फक्त फोकस देत राहत नाही की हाच व्यक्ती असा करतो, घरी आल्यावर मला असं होतं तसं होतं असं वगैरे. सो आपण आपलं जे अवकाश आहे आपला तो पण जरा विस्तारण्याची गरज आहे. फक्त घराघरात न राहता घराच्या बाहेर पण आयुष्य आहे, त्याच्यात काय मला करता येईल, मी लोकांना कसं कंट्रीब्यूट करू शकते, कशी माझी हेल्प होईल, असा पण विचार केल्याने फायदा होतो. मला वाटतं हेल्पिंगने दुसऱ्या व्यक्तीला मदत केल्यावर आपल्याला मदत होते, असा अनुभव मी पण घेतला आणि बऱ्याच जणांना त्याचा अनुभव आहे. त्यामुळे हे पण एक ट्राय करू शकतो आपण. ज्या घरामध्ये कपल्सची भांडणं होतात, हां, त्या मुलांनी ज्यांच्या आईवडिलांची भांडणं होतात त्या मुलांनी स्वतःला ह्या नेगेटिव्ह एन्व्हायरमेंटपासून कसं प्रोटेक्ट करावं. कसं आहे की जेव्हा मूल 0 to 10 या वयामध्ये असतं ना, त्यावेळेला त्याच्यासाठी त्याचे प्रायमरी केअर गिवर्स हे त्याचे आईवडील असतात. त्याच्यामुळे तो त्यांच्यावरतीच इमोशनली फिजिकली डिपेंडंट आहे. आणि त्यावेळेला आईवडीलच जर आपापसात भांडत असतील तर त्या मुलासाठी ते वातावरण घरातलं ना इन्सिक्युअर्ड वातावरण निर्माण होऊ शकतं, ज्याचा परिणाम त्या मुलावरती अडल्ट लाईफवरती पण होऊ शकतो. त्यामुळे लहान असताना ते मूल फारसं काहीच करू शकत नाही, कारण ते पूर्णपणे आईवडिलांवरती डिपेंडंट आहे. पण जशी आपल्याला स्वतःची समज यायला लागते, आत्मभान यायला लागतं, म्हणजे 20व्या वर्षी 30व्या वर्षी कधीही ज्या वेळेला आपल्याला स्वतःचा विचार करण्याची कुवत आपल्यामध्ये डेव्हलप होते, त्यावेळेला प्रत्येक व्यक्तीला मी असं विनंती करेन की त्यांनी इनर वर्क स्टार्ट करावं. इनर वर्क म्हणजे काय आहे तर आपल्या मनावरती ना
आधी घडून गेलेल्या घटनांचे अनेकदा ओरखडे असतात. काही चुका आपल्याकडून झाल्या असतील किंवा लोकांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं नाही असं आपल्याला वाटलेलं असतं. त्याच्यामुळे आपण एक बॅगेज घेऊन फिरत असतो, ज्याचा परिणाम आपल्या इतर रिलेशनशिपवरती पण होऊ शकतो. याकरता मी आपले जे व्ह्युअर्स आहेत, जे बघता आहेत आज, ज्यांना आयुष्यामध्ये लग्न करायचं आहे, अशांना मी आवर्जून सांगेन की लग्न करण्यापूर्वी हे सेल्फ वर्क आवर्जून करा तुम्ही आणि शोधून काढा की तुम्हाला आयुष्यामध्ये नक्की काय हवं आहे, कुठला लाईफ पार्टनर हवा आहे, कसं आयुष्य हवं आहे. हा एक स्वतःची ओळख तुम्ही स्वतःला करून घ्या आणि आधी घडलेल्या घटनांचे कटुता तरी तुमच्या मनात नाही आहे ना, ही तपासून बघा. जर ती कटुता असेल तर त्याला एक वेगळं नाव आपल्याला देता येईल का, याचा पण एक आढावा घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, माझे आईवडील लहानपणी भांडायचे आणि त्याचा मला खूप त्रास व्हायचा, मला इन्सिक्युअर्ड वाटायचं, मी रडायचो वगैरे, असं असेल ना, तर तुम्ही स्वतःला सांगू शकता की ओके, ते भांडायचं आणि माझ्यावरती याचा परिणाम व्हायचा, तो मी माझ्या फ्युचर जनरेशनच्या, माझ्या मुलांवरती होऊ देणार नाही. आणि माझं आणि माझ्या बायकोचं, माझ्या नवऱ्याचं रिलेशनशिप हे खूप छान पॉवरफुल असेल, याकडे मी लक्ष देण्यासाठी आता आज काय करू शकतो हे मी शोधून काढेन. त्यामुळे मी आईवडिलांना धन्यवाद देईन की त्यांनी जे काही मला अपब्रिंगिंग दिलं त्याच्यामुळे काय करू नये हे तर मला कळलं ना. सो आपण अशा पद्धतीने आईवडिलांबद्दल जर काही कटुता असेल मनामध्ये, तर त्या कटुतेला आपण ग्रॅटिट्यूडने बदलू शकतो आणि आयुष्यात पुढे जाऊ शकतो. कारण ग्रॅटिट्यूड ही जी भावना आहे खूप पॉवरफुल भावना आहे, ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या रिलेशनशिप तयार करण्यासाठी मदत होते, चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित करण्यासाठी मदत होते. सो मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने, नो मॅटर वॉट त्याचा पास्ट काय असेल, काय घरामध्ये वातावरण असेल, इनर वर्कची जर्नी सुरू करावी, स्वतःवर काम करणं सुरू करावं आणि त्याचा फायदा त्या व्यक्तीला नक्कीच होईल असं मी सांगेन. कम्युनिकेशन स्किल्स आणि ॲक्च्युली रिलेशनशिप्स कसे सांभाळायचे आणि कसे ग्रो करायचे, ह्याचं जे इन्फॉर्मेशन आहे, जे इतकं महत्त्वाचं आहे, ते दिल्याबद्दल थँक्यू सो मच. आमच्या पॉडकास्टवरती आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. मला इथे येऊन माझे विचार मांडण्याची संधी तुम्ही दिलीत, त्याबद्दल मी ज्ञानवार्ताचे आणि तुझे सुप्रिया खूप खूप आभार व्यक्त करते. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आमचा हा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा. जर आमचा हा कॉन्टेंट तुम्हाला आवडला तर लाईक बटन प्रेस करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आम्ही दर आठवड्याला अशाच इंटरेस्टिंग एक्सपर्टची गप्पा मारणार आहोत. आमच्या पॉडकास्टचा हेतू आहे काहीतरी नवीन शेअर करावं, काहीतरी नवीन शिकावं. जर तुम्हालाही काहीतरी नवीन शिकायला आवडतं तर आमचा पॉडकास्ट दर आठवड्याला बघायला विसरू नका. तर मग भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच एका इंटरेस्टिंग गेस्टबरोबर. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.